सॉरी सॉरी, मला तसं नव्हतं म्हणायचं. काय तुम्ही येताय? अर्ध्या तासात येताय? वाव, या या या, मी तुमची वाट पाहते. होतं ना तुमचंही असं, म्हणजे आपण मस्त निवांत बसलेलो असतो आणि अचानक आपल्याला फोन येतो की पाहुणे येणार आहेत, तेही अर्ध्या तासात. म्हणजे तसं तर आपलं घर क्लीन असतं, पण कसं प्रेझेंटेबल नसतं आणि आपलं जे फर्स्ट इम्प्रेशन असतं ना ते आपल्या म्हणजे घरानुसार पडत असतं. तर चला, आता पाहुणे येणार आहे म्हटल्यावर अगदी लास्ट मिनिटमध्ये कसं घर क्लीन करायचं, ऑर्गनाईज करायचं हे आता मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो हाय, नमस्कार सर्वांना. मी स्नेहा कोगदे फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते. कसे आहात सगळे? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत आनंदात असाल. सो चला, आता व्हिडिओला स्टार्ट करूयात. आणि पाहुणे येणार म्हटल्यावर सुरुवात ही नेहमी क्लिनिंग पासूनच होणार असते, कारण आधी क्लिनिंग करते, थोडंफार ऑर्गनाईज घर करते, म्हणजे कसं त्यांना आपल्या घरात आल्यावर असं प्रसन्न वाटायला हवं. सो चला, आता व्हिडिओ स्टार्ट करूयात. तर पाहुणे येणार म्हटल्यावर आपलं अंगण हे नेहमी स्वच्छ हवंच. त्यामुळे मी काय करत असते, आधी अंगण स्वच्छ करते, कारण अंगणाहूनच आपल्या घराची परीक्षा होत असते. तर फक्त घाईघाईत छान झाडून घेते आणि पुसून घेते, कारण आमच्याकडे बरीच डस्ट येत असते. फार काही नाही तर एखादं प्लांट, छान हिरवं कच्चं प्लांट एंट्रन्सवर पाहुण्यांच्या स्वागतासाठी ॲड करत असते आणि त्यामुळे अगदी सिंपल पण आपली एंट्रन्स छान दिसते. सो चला, आता घरात जाऊयात. आणि कोणतेही गेस्ट आले तर ते आधी आपल्या लिव्हिंग रूममध्ये येत असतात. त्यामुळे लिव्हिंग रूम ही पाहुण्यांच्या स्वागतासाठी नेहमी क्लीन असावी. आणि तुमच्या घरात कितीही महागड्या वस्तू असतील, पण त्यावर जर डस्ट असेल ना तर अजिबात छान दिसत नाही. त्यामुळे क्विकली जितकं वरच्या वर पुसता येईल ना तितकं मी पुसायचा प्रयत्न करते. म्हणजे माझा जास्त टाईमही मी त्यात देत नाही आणि डस्टही म्हणजे पाहुण्यांच्या नजरेत येणार नाही एवढी तरी डस्टिंग मी करत असते. ज्या आपल्या घरातले जे सेंटर पॉईंट असतात किंवा जे अट्रॅक्शन पॉईंट असतात, जिथं पाहुण्यांची नजर लवकर जाते, त्या गोष्टी मी क्लीन करत असते. तर बघा, आता हे जे सोफा कवर आहे ना ते चेंज करून घेत आहे, कारण एक सोफा कवर आपल्या म्हणजे पूर्ण लिव्हिंग रूमचं रूपडं बदलण्यासाठी काफी असतं. त्यामुळे सोफा कवर चेंज केलं, 2-3 छान कुशन ठेवले आणि बघा माझा सोफा किती म्हणजे अगदी नवा दिसतो आहे. त्यानंतर जो आपला सेंटर टेबल असतो तोही खूप जास्त महत्त्वाचा असतो, कारण आपण तिथे सर्व काही गेस्टसाठी सर्व करत असतो. त्यामुळे तो क्लीन असणं खूप गरजेचं असतं. कर्टन्स वाकडे तिकडे झालेले असतात, त्यांनी आपली जागा सोडलेली असते, तर तेही अगदी 1 मिनिटातच व्यवस्थित होतात. तर तेही मी व्यवस्थित करत असते. तर सेंटर टेबल म्हटला तर तो थोडासा डेकोरेटही असायला हवा. दररोज आपण त्यावर असं टेबल रनर नाही अंथरून ठेवू शकत, कारण बऱ्याचदा मुलं पाण्याचे ग्लास ठेवतात, चहा पाणी सर्व तिथंच होत असतं. त्यामुळे पण गेस्ट येणार असले तर आपण छान एखादं असं टेबल रनर नसेल तर ओढणी त्यावर अंथरू शकतो. पाण्याचा ग्लास आणि 2-3 डेकोरेटिव्ह आयटम्स ठेवून आपला सेंटर टेबल रेडी करू शकतो. आणि पाहुणे येणार म्हटल्यावर त्यांना छान सुगंध आपल्या घरात दरवळता मिळावा, फ्रेशनेस मिळावं, त्यासाठी एखादं छान मस्त असं स्मूथ एअर फ्रेशनर मी यूज करायला अजिबात विसरत नसते, कारण त्याचा असा स्मूथ स्मेल सतत येत असतो आणि त्यामुळे पाहुण्यांनाही आपलं घर छान फ्रेश वाटतं. आणि पाहुणे जर आपल्याकडे सायंकाळचे येत असतील तर छान छोटे मोठे असे लाईट्स यूज करायला अजिबात विसरू नका. त्यामुळे आपलं घर खूप सुंदर दिसतं, लाईटअप होतं आणि त्यामुळे ना अशी मस्त पॉझिटिव्ह वाईब्स येतात. घरातील कलरही ब्राईट दिसतात आणि मस्त असा कोझीनेस आपल्या घरामध्ये ॲड होत असतो. आणि सर्वात शेवटी छान झाडू मारून घेते. आणि जर म्हणजे पोछा मारायला, फरशी पुसायला तितकासा टाईम नसेल ना तर आपली डुगाळलेली जी स्टाईल असते ती लपवण्यासाठी मस्त असं एखादं कार्पेट किंवा साधी अशी सतरंजी किंवा चटई काहीही असो अशी अंथरते. त्यामुळे डागडुग दिसत नाहीत आणि बघा मस्त असं माझी लिव्हिंग रूम पाहुण्यांच्या स्वागतासाठी सज्ज आहे.
आता बघा, आपण पाहुण्यांचं वर्गीकरण करूयात. काही पाहुणे असे असतात की ते लिव्हिंग रूमपर्यंतच म्हणजे असतात मर्यादित, येतात थोड्या वेळ चहा पाणी झालं की निघून जातात. पण काही असे असतात ज्यांना आपली बेडरूमही पाहायला आवडते किंवा किचनमध्ये येतात. काही मुक्कामी येऊ शकतात. तर अशा वेळेस मग आपली बेडरूमही क्लीन असायला हवी, नाही का? आणि बेडरूममध्ये ना असा कपड्यांचा गराडा तुम्हाला नेहमी पडलेला दिसत असेल आणि दरवाजा मागं तर असे असंख्य कपडे लटकलेले नेहमीच असतात. तर मी काय करते, त्यांच्या घड्या वगैरे घालत बसत नाही, तर डायरेक्टली अशी घेते आणि कपाटात कोंबते. कारण आपलं कपाट उघडून कोणी बघत नाही, पण हा कपड्यांचा गराडा जर असा नजरेत म्हणजे दिसला ना, तर तो लगेच नजरेत भरतो आणि पसारा पसारा दिसतो. आणि टेबलवरही नेहमी आपल्या काही ना काही वस्तू पडलेल्याच असतात. मुलांची बुक्स असू द्यात, खेळणी असू द्यात, तर तेही आवडते. बेडरूम क्लीन करायला तसं फारसा वेळ लागत नाही. जो टेबल असतो तो क्लीन केला, कपडे थोडेफार आवरलेत की झालं. तर इथे मीही तसंच करत आहे. मस्त सर्वात आधी कपडे आवरून ठेवलेत. त्यानंतर हा जो टेबल आहे माझ्या बेडरूममध्ये, हा मी नेहमी क्लीन ठेवायचा प्रयत्न करत असते. पण मुलं काही ना काही वस्तू तिथे आणून ठेवतात, तर त्या क्लीन करते. आणि फक्त तो एकदा छान कापडाने वरचेवर असा पुसून घेते, म्हणजे कसं तो क्लीन असते. कारण बेडरूममध्ये आल्यावर पहिली नजर तिथेच जाते, कारण तिथे बऱ्याच माझ्या डेकोरेटिव्ह आयटम्स ठेवलेले असतात. त्याच्यावर पण मी शेल्फ वगैरे लावलेले आहेत, त्यामुळे हा टेबल सर्वांच्या नजरेत येतोच. त्यामुळे मला क्लीन करावाच लागतो. आणि त्यानंतर बऱ्याचशा छोट्या मोठ्या वस्तू आहेत बेडरूममध्ये, ज्या मी डेकोरेशनसाठी ठेवलेल्या आहेत. तर त्या फारशा अशा क्लीन करत बसत नाही मी, फक्त असा जस्ट काहीतरी त्यावरनं हात फिरवून घेत असते. कारण ज्या आपण डेकोरेटिव्ह आयटम्स ठेवलेले असतात ना, त्या सर्वांचं लक्ष स्वतःकडे असं ओढून घेतात. आणि त्यावर जर धूळ बसलेली असेल तर मग मात्र आपलं घर म्हणजे तितकंसं छान वाटत नाही, प्रेझेंटेबल वाटत नाही. आपली इमेज तितकीशी छान म्हणजे उभारून येत नाही. त्यामुळे ह्या वस्तू मी एकदा हलक्या हाताने पुसायला अजिबात विसरत नाही. यालाही फार म्हणजे वेळ देत नाही मी, अगदी 2-3 मिनिटात हे माझं काम होऊन जातं. आणि कोणत्याही रूमची कायापालट करायची असेल ना, तर लिव्हिंग रूममध्ये सोफा कवर चेंज करा आणि बेडरूममध्ये बेडशीट्स चेंज करा, अगदी त्या रूमचं रूपडं म्हणजे पूर्णतः चेंज होऊन जाते. त्यामुळे मी बेडशीट चेंज करायला अजिबात विसरत नसते. आणि बेडशीट सिलेक्ट करताना मी काय करते, अगदी लाईट कलर यूज करायचा प्रयत्न करते. त्यामुळे काय होतं, आपल्या बेडरूमचा आकार कितीही छोटा असू देत, असे लाईट कलरचे जेव्हा आपण बेडशीट वगैरे किंवा इतर वस्तू लाईट कलरच्या व्हाईट कलरमधून जेव्हा सिलेक्ट करतो ना, तर त्या रूमचा जो आकार आहे तो मोठा दिसून पडतो. त्यामुळे मी लाईट बेडशीट यूज करते. त्यानंतर कर्टन्स वगैरे नेहमी व्यवस्थित ठेवते, कारण या रूमला लागून जी गॅलरी आहे त्यामध्ये भरपूर कपडे वाळत घातलेली असतात आणि ती मग दिसून येतात. त्यामुळे नीट करते आणि लगेच बेडशीट चेंज करून घेते. बस इतकं केलं ना, तर माझे बेडरूम म्हणजे एकदम वेगळी दिसायला लागते, स्वच्छ आणि ऑर्गनाइज दिसायला लागते. आणि बेडरूमही झाडून क्लीन झाली की त्यामध्येही छान लाईट्स ॲड करते. आणि एखादं छान डिफ्युजर असेल तर त्यामध्ये तुम्ही छान वेगवेगळ्या फ्लेवरचे म्हणजे लिक्विड सेंट ॲड करून रूम आणखी सुगंधित करू शकता. तर मी बेडरूममध्ये नेहमी हे डिफ्युजर यूज करत असते. 2-3 वर्ष झाले त्याला घेऊन, पण अगदी याची कंडिशन मस्त आहे आणि प्रत्येक वेळेस घर छान सुगंधित करत राहतं हे डिफ्युजर. आणि बघा, माझी बेडरूमही आता पाहुण्यांच्या स्वागतासाठी म्हणजे तयार आहे. आणि सर्वात शेवटी येते मी किचनमध्ये. आता यापूर्वीही मी सांगितलं, जर पाहुणे थोड्या वेळासाठी आले असतील तर नाश्त्याचं प्रिपरेशन करणं गरजेचं असतं आणि जर मुक्कामी असतील तर मग स्वयंपाकाचं प्रिपरेशन. सो तेही मी पाहुणे यांच्या आधी करायचा प्रयत्न करत असते.
आणि त्यामुळे मग म्हणजे काउंटर टॉपवर जी काही घाण झालेली असते ना ती आपल्याला लगेच क्लीन करता येते. नाही तर आधी आपण काउंटर टॉप क्लीन केला आणि नंतर पुन्हा ह्या गोष्टी करायला लागल्या काउंटर टॉप घाण होतोच. त्यामुळे जर कांदा टोमॅटो जे काही मला चिरचार करायचं असेल ते मी आधी चिरून घेते आणि त्यानंतर पूर्ण काउंटर टॉप व्यवस्थित क्लीन करून घेते. पाहुणे यायच्या आधी कसं किचनही माझं क्लीन आणि नीट दिसायला पाहिजे याकडे माझं लक्ष असतं. आणि जर टोपल्यात भांडी असतील तर तीसुद्धा मी रॅकमध्ये लावून घेते. सोबतच जर किचन सिंकमध्ये जर भांडी असतील ना, जर 3-4 असतील तर मी ती तेव्हाच क्लीन करून घेते आणि भरपूर असतील तर त्यातलं खरकटं वगैरे जे अन्न वगैरे असतं ना ते बाजूला काढून ती भांडी तशीच व्यवस्थित तिथे ठेवून देत असते. म्हणजे कसं आपलं सिंकही क्लीन राहतं आणि त्यामुळे किचनही मग घाणेरडं दिसत नाही, स्वच्छ दिसतं. आणि फक्त आपला काउंटर टॉप क्लीन आणि नीट असला ना तर आपली संपूर्ण किचन जी आहे ती क्लीन आणि ऑर्गनाइज दिसत असते. त्यामुळे नेहमी माझा प्रयत्न असतो की माझा काउंटर टॉप तरी क्लीन असायलाच पाहिजे. तर बघा माझा काउंटर टॉपही आता क्लीन झालेला आहे. आणि आता म्हणजे जे माझ्या घरातला सर्वात महत्त्वाचा म्हणजे पॉईंट ऑफ अट्रॅक्शन म्हणता येईल ती माझी गॅलरी. आणि मी तिला कसं विसरू शकेल. तर गॅलरीत फार काही करण्यासारखं नसतं डेकोरेशन, कारण मी बरीच डेकोरेट ऑलरेडी करून ठेवलेली आहे आणि क्लिनिंगही मी तिची दररोज करतच असते. पण होतं काय, काही प्लांटर्स मी काय करत असते उन्हासाठी ना हलवत असते त्याच्या प्लेस आणि बऱ्याचदा त्या ग्रिलला अडकवत असते कारण तिथे भरपूर ऊन मिळतं त्यांना. त्यामुळे मग ते मी जागेवर ठेवून देत आहे कारण मग ग्रिलवर खूप जास्त गर्दी दिसते आणि ते तितकंसं ऑर्गनाइज दिसत नाही. त्यामुळे मग सर्व प्लांटर्स आपापल्या जागी इथे सेट करते आणि बघा अगदी कमी वेळेत माझी गॅलरी मस्त अशी म्हणजे रेडी होत असते. आणि माझ्याकडे पाहुणे अगदी 5 मिनिटासाठी जरी आलेत ना तरी माझ्या गार्डनमध्ये फेरफटका मारल्याशिवाय त्यांना राहावत नाही. बाय द वे माझ्याकडे कोणीही पाहुणे येणार नव्हते, पण माहितीये का जर पाहुणे येणार असले आणि आपल्याला जेव्हा माहीत असलं तेव्हा आपण ह्या सर्व तयारी करू शकतो. अच्छा, पण माहीत नसलं तर मात्र आपलं घर तसंही आपण नेहमी क्लीन ठेवतच असतो, पण ते आणखी प्रेझेंटेबल ठेवण्यासाठी आपण अशा प्रकारे घाईघाईत अगदी वरचेवर क्लिनिंग करू शकतो. थोडंफार ऑर्गनायझेशन आणि डेकोरेशन करू शकतो, फार वेळ नाही लागत याला. तर तुम्ही बघितलंच आता मी फक्त वरचेवरच क्लिनिंग केली, फार काही म्हणजे करायला नाही गेली. जे आपल्या घरातले सेंटर पॉइंट असतात ज्यावर लगेच म्हणजे येणाऱ्या पाहुण्यांची नजर जाते अशाच गोष्टी मी फक्त क्लीन केल्यात. त्याही अगदी वरचेवर हात फिरवला आणि मस्त असं माझं घर अगदी प्रेझेंटेबल पाहुण्यांच्या स्वागतासाठी तयार झालेलं आहे. सो चला, दॅट इज अबाउट टुडेज व्हिडिओ. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर प्लीज लाईक केल्याशिवाय जाऊ नका. आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईबही करा. आणि आपल्या चॅनलवर मी अशाच प्रकारे डेली ब्लॉग, डेली रुटीन ब्लॉग, शिवाय होम डेकोरेशन, होम रेमेडीज, वेगवेगळ्या रेसिपीज आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे होम डेकोरेशनसाठी छान छान DIYs घेऊन येत असते. त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि छान छान कमेंट्सही करा. सो चला तर पुन्हा भेटू अशाच एका छान व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय, टाटा. चलो जाओ.